मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे मोठा आव्हान आहे, कारण उन्हाचा तडाखा वाढल्यानं मतदानावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मोठ्या उत्साहामध्ये मतदार देखील आता सकाळ सकाळ बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते आता येणाऱ्या मतदारांना आपलं मतदान कुठं आहे त्यांना चिठ्ठी काढून देण्याचं काम देखील करत आहेत। अजितदादांवर प्रेम करणारी सगळी जी लोक आहेत ती सकाळपासूनच सगळेजण मतदानाला बाहेर निघलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो की दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत 40% मतदान होईल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 75 ते 80% हे मतदान पूर्ण होईल। दादांचे मतदान बाहेर छान पडतंय, पार पडतंय आणि भरपूर म्हणजे आता तर एवढ्या याच्यात वाटलं नव्हतं एवढं चांगलं चाललेलं आहे। त्यांना जर खरी भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची असेल तर या ठिकाणी येऊन विक्रमी पद्धतीनं मतदान करायला पाहिजे। याच भावनेतून आम्ही खरं तर बारामतीत राहत नाही, जरी आमचं मतदान असेल तरी आम्ही पुण्यात राहतो आणि पुण्यातून केवळ आम्ही सगळे कुटुंब या ठिकाणी दादांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी आम्ही मतदान करायसाठी आलेलो आहोत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।